नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीला आपण पाहतो की अर्जुन झोपलेला असतो आणि सायली चिठ्ठी लिहून ठेवते आणि ती घर सोडून निघालेली असते. ती अर्जुनच्या रूम मधून बाहेर येते. ती देवघरामध्ये जाते तर तिला पूर्णाजी बोललेलं आठवतं. पूर्णाजी बोललेले असते, आता अशी शपथ घे की तुझं माझ्या नातवावर खूप प्रेम आहे. तर सायलीने शपथ घेतलेली असते की माझं यांच्यावर मनापासून प्रेम आहे आणि आयुष्यभर राहील. तिला अर्जुन बरोबर घालवलेले क्षण आठवतात. ती घरातून बाहेर निघून जाते. इकडे अर्जुनला जाग येते. तो बघतो तर सायली त्याच्या शेजारी नसते. तो उठतो. मिसेस सायली कुठे गेल्या? त्याला तिथं बाजूलाच एक चिठ्ठी दिसते. अर्जुन चिठ्ठी वाचायला लागतो. सायलीने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं. हा दिवस कधीतरी येणारच होता. मी तुमचं घर कायमचं सोडून चालली. खरं काय घडलं हे अर्थात तुमच्या घरी कळण्याची गरज नाही. आईंना सांगा कुसुमताईची तब्येत अचानक बिघडली म्हणून मी तिच्या घरी राहायला गेले. ज्या माणसांनी मला भरभरून प्रेम दिलं त्यांनाच मी फसवलं. पण हे त्यांना कळेल तेव्हा कळेल. मी त्यांना आता सामोरे नाही जाऊ शकत. तुमचे मनापासून आभार अर्जुन सर. या वर्षभरात कुटुंब या शब्दाचा अर्थ मला तुमच्यामुळे कळाला. आई वडिलांची आजीची माया मला तुमच्यामुळे मिळाली. मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही आणि यापुढे कोणताही गडबड घोटाळा करायला मी नसणार आहे. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. अर्जुन ही चिठ्ठी वाचून रडायला लागतो. तो सायली सायली करत तिथंच बेशुद्ध पडतो. पुढे आपण पाहतो की सकाळ सकाळी कल्पना आणि विमल सायलीच्या रूम मध्ये येतात. बघतात तर अर्जुन खाली पडलेला असतो. आवाज देते, अर्जुन अर्जुन काय झालं? अर्जुन अर्जुन उठ. अरे काय झालं, असं खाली का पडलायस? ती अर्जुनला जाऊन उठवते. त्याला ताप आलेला असतो. अर्जुनच्या तोंडून फक्त सायली सायली हे शब्द निघत असतात. विमल जाऊन सायलीला बघते तर सायली रूम मध्ये नसते. कल्पना बोलते, सायलीला फोन कर. विमल सायलीला फोन करते. सायली काही फोन उचलत नाही. कल्पना तिला बोलते की जोपर्यंत ती फोन उचलत नाही तोपर्यंत तिला फोन कर. विमल तिला सारखे सारखे फोन करत असते. शेवटी सायली फोन उचलते. विमल बोलते, सायली ताई आहो, तुम्ही कुठे आहेत? तुम्ही लवकर घरी यावं. इथे अर्जुन दादांना. सायली बोलते, यांना काय काय झालंय? आम्ही आलो तेव्हा दादा खाली पडले होते. त्यांना खूप ताप पण आलाय. तुम्ही लवकर घरी या ना. सायली परत घरी माघारी येते. इकडे तन्वी नागराज जवळ येते आणि बोलते, आपल्याला इतकी महत्वाची कामं करायची आहेत आणि तुम्ही तर टाइमपास का करत बसलाय? चला चला उठा लवकर, आपल्याला शवागारात जाऊन डेड बॉडी आणायची आहे. नागराज बोलतो, मी तुझ्या बरोबर? आणि तो उठायला लागतो. तो जोरात वेवळतो. त्याचा पाय दुखत असतो आणि बोलतो, मला नाही जमणार प्रिया, हे काम तुला एकटीनेच करावं लागेल. आज सकाळपासून पाय दुखतोय माझा. एवढ्यात सुमननं बाहेरून त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. सुमन बोलते, काय आता काय बोललात तुम्ही? तुमचा पाय दुखतोय? सकाळी तर चांगले होता, मला सांगायचं ना. तुमचा पाय चोळून दिला असता, गोळी दिली असती. नागराज बोलतो, एवढं काय नाही सुमन, मला फक्त एक कप चहा दे. प्रिया मनातच बोलते, शवागाराचं काम मी एकटीने करावं म्हणून हा ढोंग करतोय. प्रिया नागराजा बोलते, अहो ऐका ना प्लीज, माझ्या बरोबर चला ना. मला ती डेड बॉडी वगैरे एकटीला बघायला कसं जमणार आहे? नागराज तिला बोलतो, जमेल तुला एकटीला सगळं काही जमेल. शूरवीर आहेस तू. तू हिम्मतवान आहेस. आजपर्यंत किती कामं तू केली आहेस. एकटीच्या हिमतीवर सगळं जमेल तुला. जा आता, जा लवकर जा. प्रिया बाहेर निघून जाते. इकडे घरातील सर्वजण जमलेले असतात. अर्जुनला बेडवर झोपवलेलं असतं. अश्विन त्याला चेक करत असतो. अर्जुनच्या तोंडून फक्त सायली सायली हे शब्द निघत असतात. स्मिता मनातच बोलते, एवढा काय तो बायकोच्या नावाचा जप? आमची काय कधी लग्नच झालेली नाहीत काय? कल्पना अश्विनला बोलते, किती आहे रे टेम्परेचर? अश्विन बोलतो, 104 आहे. कदाचित बॉडी टेम्परेचर वाढल्यामुळे त्याला चक्कर आली आहे. कल्पना बोलते, अरे असं कसं काय अचानक? मी आणि विमल मग अशी रूम मध्ये आलो ना तेव्हा असा खाली पडला होता. मध्येच अस्मी बोलते, इकडे नवरा गंभीर आजारी आहे आणि बायको फिरते सकाळ सकाळी मॉर्निंग वॉकला. प्रतापराव बोलतात, अस्मिता अगं इथं परिस्थिती काय, तू काय बोलतेस? तू एक काम कर, तू खाली जाऊन पूर्ण आई बरोबर बस जा. कल्पना बोलते, नाही नाही नको नको, ही काहीतरी बोलेल त्या उगाच काळजी करत बसते. मी विमलला सांगितले त्यांच्या खोलीत थांबायला. एवढ्यात सायली रूम मध्ये येते. अश्विन बोलत असतो, दादाचा ताप जर 1 तासात कमी नाही झाला तर त्याला हॉस्पिटलाइज करावं लागेल. सायली अश्विनचं हे बोलणं ऐकून बोलते, काय असं काय झालं त्यांना? कल्पना सायली जवळ जाते आणि बोलते, अगं काय नाही, त्याला चक्कर आली आणि त्याला ताप आलाय. हे बघ बाळा, पण तू असा धीर नको सोडूस. प्रतापराव बोलतात, सायली अगं बरं झालं बाळा तू आलीस. कधीपासून तो तुझी आठवण काढतोय. तू चल ना, बस त्याच्या जवळ, चल चल. सायली जाऊन अर्जुन शेजारी बसते. त्याचा हात हातात धरते आणि बोलते, ओ काय झाले तुम्हाला? उठा ना प्लीज, उठा. बोलतो, वहिनी वहिनी हे बघा, तुम्ही कोणी पॅनिक होऊ नका. मी दादाला स्ट्रॉंग डोस देतोय, त्याला 1 तासात बरं वाटेल. सायली बोलते, आई मी सकाळी निघाले तेव्हा हे व्यवस्थित शांत झोपले होते. अचानक काय झालं यांना? अस्मिता मध्येच बोलते, तुमचं काहीतरी भांडण झालं असेल ना,
त्याचाच हा परिणाम आहे. यावर सायली बोलते, नाही अस्मिताताई, असं काय नाहीये. अस्मी बोलते, मग सकाळ सकाळी कुठे गेली होतीस तू? कल्पना बोलते, हो ग सायली, तू सकाळी तुझ्या खोलीत नव्हतेस. सगळं ठीक आहे ना? आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहतो की अर्जुन सायलीशी बोलत असतो, बायको, मला तुला प्रपोज करायचंय. म्हणजे मिसेस सायली, मला आयडिया प्रपोज करायची आहे. सायली बोलते, काय करायचंय सर? अर्जुन बोलतो, आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं असलं तरी केस जिंकेपर्यंत तुम्ही इथंच राहावं असं मला वाटतं. सायली अर्जुनला बोलते, तुमचं हे प्रपोजल मला मान्य आहे सर. आणि सायली अर्जुनशी हात मिळवते.